अहिल्यानगर दिव्यांग प्रमाणपत्रासाठी जिल्हा रुग्णालयात दुहेरी खिडकी व्यवस्था सुरू। अहिल्यानगर जिल्ह्यातील दिव्यांग नागरिकांना प्रमाणपत्रासाठी दर आठवड्याला जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी करावी लागत असल्याने प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा रुग्णालयात 2 स्वतंत्र खिडक्यांद्वारे प्रमाणपत्र प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। आठवड्याला वाढती गर्दी जिल्ह्यातील विविध तालुक्यातून दिव्यांग नागरिक प्रमाणपत्रासाठी जिल्हा रुग्णालयात अहमदनगर येथे येत असतात। ठराविक दिवशी वैद्यकीय तपासणी होत असल्याने रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती। यामुळे नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत होती। 2 खिडक्यांमुळे सुलभ प्रक्रिया, गर्दीचे योग्य नियोजन व्हावे आणि अर्जदारांना वेळ वाचावा यासाठी अर्ज स्वीकृती, कागदपत्र पडताळणी आणि मार्गदर्शनासाठी 2 स्वतंत्र खिडक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे। या निर्णयामुळे रांगा कमी होण्यास मदत होणार असून प्रक्रिया अधिक पारदर्शक व जलद होणार आहे। बनावट प्रमाणपत्र प्रकरणानंतर काटेकोर पावले। मागील वर्षी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र वाटप प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने अधिक सतर्क भूमिका घेतली आहे। यापुढेही सर्व अर्जदारांनी सखोल वैद्यकीय तपासणी व कागदपत्रांची काटेकोर पडताळणी करूनच प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर घुगरे यांनी सांगितले की दिव्यांग नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी दुहेरी खिडकी व्यवस्था सुरू केली आहे। तसेच कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी संपूर्ण प्रक्रिया नियमानुसार आणि वैद्यकीय मंडळाच्या तपासणीनंतरच पार पाडली जाईल। या निर्णयामुळे दिव्यांग नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून प्रशासनाच्या या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे।